पावसाळ्यामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण जास्त का वाढतं याचा विचार तुम्ही कधी केलाय का? हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर अन्वेक्षा आणि वेलकम टू मॉन्सून विथ डॉक्टर अन्वेक्षा एपिसोड नंबर 1. तर पावसाळ्यामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण जास्त का वाढतं याचं सगळ्यात महत्वाचं रिझन म्हणजे वातावरणामध्ये वाढणारा दमटपणा. आणि हे वातावरण बॅक्टेरिया, फंगस आणि व्हायरस यांच्या वाढीसाठी अनुकूल असतं आणि त्यामुळे आपलं अन्न आणि पाणी लगेच दूषित होतं. नंबर 2 म्हणजे पावसामुळे साचणारं पाणी. या पाण्यामध्ये डासांचं प्रमाण वाढतं आणि आपली एक चूक आणि आपण लगेच आजारी पडतो. त्यामुळे या पावसाळ्यामध्ये तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर बाहेरचं अन्न टाळा आणि पाणी उकळून प्या. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बदलत्या वातावरणामुळे आपली इम्युनिटी पटकन कमी होते आणि सर्दी, ताप, खोकला अशा आजार आपल्याला खूप पटकन होतात. पण काळजी करू नका. आपल्या घरामध्ये अशा 5 गोष्टी आहेत की ज्या आपली इम्युनिटी रॉकेट सारखी वाढवू शकतात आणि तुम्हाला आजारी पडण्यापासून वाचवू शकतात. तर तुम्हाला पण या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर या सिरीजचा पार्ट 2 नक्की बघा आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी फॉलो करा.